लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार हा अत्यंत पवित्र आहे. पण जर तुम्ही विचार करत असाल की माझे नाव मतदार यादीत आहे, मी मागच्या वेळी मतदान केलं होतं, त्यामुळे आता काळजी करायची गरज नाही, तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. निवडणूक आयोगाने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एक अत्यंत महत्वाची आणि कडक मोहीम हाती घेतली आहे, जिचं नाव आहे SIR मोहीम, म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहीम. ही मोहीम प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे, कारण लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग असणं गरजेचं आहे. जर आपण या काळात गाफील राहिलो तर कायदेशीर नियमानुसार आपलं नाव मतदार यादीतून कायमचं वगळलं जाऊ शकतं. ही SIR मोहीम नेमकी आहे तरी काय आणि ती का राबवली जाते हे राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. गेल्या काही दिवसात ही मोहीम केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया न राहता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक अत्यंत कळीचा आणि वादाचा मुद्दा बनली आहे. हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी श्यामल साबळे आणि आपण पाहताय सरळ सोपं. कोणतीही निवडणूक पारदर्शक, न्याय आणि कोणत्याही त्रुटींशिवाय पार पडण्यासाठी मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत असणं आवश्यक असतं. याच उद्देशाने निवडणूक आयोगाच्या या मोहिमेअंतर्गत 4 प्रमुख स्तरांवर काम केले जाणार आहे. यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे डुप्लिकेट मतदारांची नावे, म्हणजे ज्या मतदारांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदवलेली आहेत ती शोधून यादीतून वगळली जातील. दुसरी गोष्ट म्हणजे मयत झालेल्या मतदारांची नावे यादीतून सन्मानपूर्वक कमी केली जातील. तिसरं म्हणजे जे नागरिक नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत त्यांची जुनी नावं वगळली जातील. आणि चौथी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या तरुण तरुणींचं वय 18 वर्ष पूर्ण झालं आहे अशा नवीन पात्र नागरिकांची नावं मतदार यादीत समाविष्ट करून त्यांना मतदानाचा अधिकार दिला जाईल. या मोहिमेसाठी निवडणूक आयोगाने एक अतिशय कडक आणि महत्वाचा नियम केला आहे, जो सर्व नागरिकांनी समजून घेतला पाहिजे. आपल्या भागातील BLO म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर हे मतदार यादीच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष आपल्या घरोघरी भेट देणार आहेत. नियमानुसार BLO तुमच्या घरी सलग 3 वेळा भेटी देतील. दुर्दैवानं जर या तिन्ही भेटीमध्ये तुमचा त्यांच्याशी संपर्क झाला नाही किंवा तुम्ही तुमची पडताळणी वेळेत पूर्ण केली नाही तर मतदार यादीतून तुमचं नाव वगळलं जाण्याची दाट शक्यता असते. पण नेमका याच प्रक्रियेवरून आता राज्यात मोठे राजकीय आणि सामाजिक वादळ निर्माण झालं आहे. पावसाळ्याचे दिवस, आषाढी वारीची लगबग आणि शहरी भागातील संथ गती पाहता प्रत्यक्ष जमिनीवर काम करताना BLO आणि नागरिक दोघांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक नागरिकांचे कामाचे तास आणि BLOच्या भेटीची वेळ जुळत नसल्याने अनेकांची पडताळणी रखडली आहे. याच वेळेच्या अभावावर अनेक राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी विधिमंडळात प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. या वाढत्या राजकीय दबावामुळे निवडणूक आयोगाला अखेर या प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी लागली आहे. तरीही ही मुदतवाढ प्रत्यक्ष कामाच्या गतीचा विचार करता अपुरी असल्याची टीका राजकीय वर्तुळातून होत आहे. वेळापत्रकासोबतच या मोहिमेला लागणाऱ्या कागदपत्रांच्या कडक अटींवरूनही एक मोठा सामाजिक आणि राजकीय संघर्ष उभा राहिला आहे. आयोगाच्या नियमानुसार ज्या नागरिकांचे नाव वर्ष 2002च्या मतदार यादीत आधीपासूनच समाविष्ट आहे त्यांना कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची गरज पडणार नाही. त्यांना फक्त मॅपिंग फॉर्म भरावा लागणार आहे. अडचण तिथे निर्माण होत आहे जिथे नवीन नाव नोंदवायचे आहे किंवा जुन्या नोंदी नाहीत. 1 जुलै 1987 पूर्वी जन्म झालेल्यांना जन्मतारीख आणि जन्मस्थळाचा पुरावा म्हणून निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या 11 कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र जोडावे लागेल. जर जन्म 1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 दरम्यान झाला असेल तर स्वतःच्या जन्माच्या पुराव्यासोबत आई किंवा वडिलांपैकी एकाच्या जन्माचा पुरावा सादर करणं आवश्यक आहे. तसेच ज्यांचा जन्म 2 डिसेंबर 2004 नंतर झाला आहे अशा तरुण मतदारांना स्वतःच्या पुराव्यासोबत आई आणि वडील या दोघांच्याही जन्माचा पुरावा देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या जाचक अटींवर सामाजिक संस्थांनी आणि राजकीय पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील वयोवृद्ध नागरिक, वंचित घटक, अनाथ मुले, स्थलांतरित कामगार किंवा असंघटित क्षेत्रातील मजुरांकडे त्यांच्या पालकांच्या जन्माच्या नोंदी किंवा जुनी अधिकृत ओळखपत्रे असणं जवळपास अशक्य असते. अशा कागदपत्रांच्या कडक नियमांमुळे लाखो वैध आणि खरे नागरिक त्यांच्या मतदानाच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहू शकतात, अशी भीती राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे. अनेक सामाजिक संघटनांनी या अडचणींवरून थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेत या अटी शिथिल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे एका बाजूला बोगस मतदान रोखण्याचा निवडणूक आयोगाचा प्रशासकीय दावा आणि दुसरीकडे कागदपत्रांच्या अभावी
खऱ्या मतदारांना मतदानापासून मुकावे लागण्याची राजकीय भीती असा संघर्ष सध्या SIR मोहिमेभोवती पाहायला मिळतोय। या पडताळणीसाठी निवडणूक आयोगाने जन्म दाखला, सरकारी ओळखपत्र, पासपोर्ट, पेन्शन आदेश, जात प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जुलै 1987 पूर्वीचा बँक पुरावा किंवा पासबुक, 10वी किंवा 12वीचे बोर्ड प्रमाणपत्र, पोस्टाचे पासबुक आणि कुटुंब नोंदवही किंवा सरकारी जमीन अथवा घराचे कागदपत्र अशी 11 अधिकृत कागदपत्रे ग्राह्य धरली आहेत। यापैकी कोणताही एक वैध पुरावा दाखवून तुम्ही तुमची नोंदणी सुरक्षित पद्धतीने करू शकता। ही संपूर्ण मोहीम एका ठराविक वेळापत्रकानुसार राबवली जात आहे। 20 ते 29 जून 2026 दरम्यान या मोहिमेसाठी BLO चे विशेष प्रशिक्षण पूर्ण झाले असून 30 जून ते 29 जुलै 2026 या काळात BLO घरोघरी जाऊन प्रत्यक्ष माहिती गोळा करीत आहेत। यानंतर 5 ऑगस्ट 2026 रोजी कच्ची म्हणजेच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल। जर या यादीत कोणाचे नाव सुटले असेल किंवा नावात काही दुरुस्ती करायची असेल तर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 या एका महिन्याच्या काळात नागरिकांना आपले दावे आणि हरकती दाखल करता येतील। सर्व हरकतींचा निपटारा केल्यानंतर अखेर 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रशासनातर्फे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, जी आगामी निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाईल। त्यामुळे हा सगळा राजकीय गदारोळ आणि प्रशासकीय गुंतागुंत बाजूला ठेवून एक जागरूक नागरिक म्हणून केवळ स्वतःचीच नव्हे तर आपल्या कुटुंबातील आणि परिसरातील प्रत्येक पात्र व्यक्तीची मतदार नोंदणी वेळेत पूर्ण होईल याची काळजी घ्या, जेणेकरून ऐन निवडणुकीच्या वेळी आपल्याला अडचणीचा सामना करावा लागणार नाही। लोकशाही बळकट करण्यासाठी आपण स्वतः जागरूक राहूया आणि आपल्या हक्काचे रक्षण करूया। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोपला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। बाकी तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।